हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, यशाच्या प्रवासात हा व्हिडिओ तुम्हाला होडीसारखा भेटलेला आहे. आज इथे तुम्ही आलात म्हणजे अर्धे युद्ध तुम्ही जिंकला आहात. मित्रांनो, परीक्षा म्हणजे हे युद्धच आहे. मित्रांनो, ज्याने परीक्षा क्रॅक केली तो जिंकला, त्याचे जगात नाव होते. पण ज्याने युद्ध नाही जिंकले, परीक्षा क्रॅक नाही केली, त्याचे काय होते त्याला कोणीही ओळखत नाही. म्हणून आलेल्या संधीचे सोने करा मित्रांनो, आणि त्यासाठी हवे आहे योग्य मार्गदर्शन. आणि आज तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलं म्हणजे तुम्ही यशाच्या अगदी जवळ पोहोचला आहात. मित्रांनो, यश तेव्हाच भेटते जेव्हा आपण चांगली मेहनत करतो. पण अंधारात गोळ्या मारून काही उपयोग आहे का? तर गोळी तिथेच मारायला हवी जिथे अचूक लक्ष दिसत आहे. अभ्यासात देखील असंच आहे मित्रांनो. योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, तेच मी तुम्हाला करणार आहे आणि तुम्हाला रिझल्टच्या अगदी जवळ नेऊन सोडणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझ्यावर 100% विश्वास ठेवायचा आहे. मी जे सांगतोय ते करा. मी जे डेली लेक्चर घेतो यूट्यूबवर ते नीट रिवाइज करत राहा. मग बघा, यश तुमचंच आहे. चला तर मग वाटचाल करूया यशाच्या पहिल्या पायरीकडे. पहा, पहिला प्रश्न पहा. महात्मा गांधींनी केलेला पहिला सत्याचा प्रयोग कोणता आहे? ओके, महात्मा गांधींनी केलेला सत्याचा पहिला प्रयोग कोणता आहे? तर तो आहे चंपारण्य सत्याग्रह. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चंपारण्य सत्याग्रह. ओके, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर चंपारण्य सत्याग्रह कधी झाला होता? तर हा सत्याग्रह झाला होता 1917 मध्ये. ओके, हा महात्मा गांधींनी भारतात केलेला पहिला सत्याग्रह होता. हा लढा बिहार राज्यातील चंपारण्य जिल्ह्यातील कोणती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर होता? तर नीळची शेती करणाऱ्यांवर. ओके, नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध हा लढा होता. ओके, शेतकऱ्यांवर ब्रिटिशांनी 3 काठिया पद्धतीने. ओके, तिथे कोणती पद्धत होती? 3 काठिया पद्धत. आणि या 3 काठिया पद्धतीने नीळ पीक घेण्याचा दबाव आणला होता. ओके, आणि गांधीजींनी या शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह केला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. आणि यामुळे गांधीजींचं भारतातील सार्वजनिक जीवनात प्रवेश आणि नेतृत्वाची पायाभरणी देखील झाली होती. हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे योग्य उत्तर चंपारण्य. गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह इसवी सन 1917 साली बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नीळ पिकांच्या अन्यायाविरुद्धचं आंदोलन. ओके, त्यानंतर मुळशीची महात्मा गांधींचा काय संबंध आहे का? तर मुळशी संघर्ष महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील होता. ओके, हे आंदोलन मुळशी धरण बांधल्यामुळे झालेल्या पुनर्वसनाविरुद्ध होता. यासाठी कोण आंदोलन केलं होतं? तर सेनापती बापट. मुळशी सत्याग्रह तुम्हाला विचारलं तर सेनापती बापट हे नाव तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर खेडा सत्याग्रह. हा गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इसवी सन 1918 मध्ये दुष्काळ असूनही कर वसुली होत असल्याने केलेला सत्याग्रह होता. ओके, त्यानंतर बारडोली सत्याग्रह हा 1928 मध्ये झाला होता. ओके, गुजरातमध्ये आहे. आणि बारडोली सत्याग्रह, इथून एक अति महत्वाचा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो. बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं? हा प्रश्न VIMP IBPS यावर प्रश्न विचारतो. नेतृत्व कोणी केले होते बारडोली सत्याग्रहाचे? तर ते केले होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी. ओके, सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. शेतकऱ्यांनी महसूल लढ्याविरोधात आंदोलन केलं होतं. ओके, आणि अहमदाबाद गिरणी कामगारांचा सत्याग्रह होता. ओके, अहमदाबाद मिल कामगारांचा सत्याग्रह होता. आणि हा कधी झाला होता? हा देखील 1918 मध्ये झाला होता. ओके, हे लक्षात ठेवा. वेतनवाढीसाठी उपोषण केलं होतं. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? पहा, इथून एक महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. जालियनवाला बाग हत्याकांड, आणि ते कुठं झालं होतं? अमृतसर. कशाविरुद्ध? रौलेट ऍक्ट विरुद्ध. ओके, आणि सर पदवी कोणी परत केली होती? तर ती रवींद्रनाथ टागोर यांनी. ओके, आणि याच पद्धतीचे प्रश्न मित्रांनो येतात डायरेक्ट 1 लाइनर स्वरूपाचे. सर पदवी कोणी परत केली होती? ओके, सत्याग्रह पहिला कुठे झाला होता? आणि हे सर्व प्रश्न आपण तुम्हाला एक PDF आहे 1 लाइनर. ओके, 1 लाइनर क्वेश्चन आहेत. त्यात GK ची PDF आहे 1 लाइनर क्वेश्चनची, आणि त्यामध्ये तब्बल
1000 GK चे क्वेश्चन आपण घेतलेत आणि तेही वन लाइनर स्वरूपात. आणि यामध्ये आपण अशाच प्रकारचे प्रश्न डायरेक्ट हे आपण डिस्क्रिप्शनमध्ये घेतोय, ते डायरेक्ट आपण वन लाइनर स्वरूपात देतोय. त्यामुळे तुमचा तिथे कमी वेळात जास्त स्टडी होण्यासाठी मदत होतोय. ओके. आणि त्यामध्ये आपण IBPS, TCS, स्टेट बोर्ड, NCERT या सर्वाचा रेफरन्स घेऊन ती PDF बनवलेली आहे. त्यामुळे तुमच्या ही जी शिपाई पदाची भरती आहे, शिपाई पदाची भरती ती SSC लेवलची. ओके. SSC लेवल म्हणजेच 10वी लेवलची आहे आणि त्याचवरच फोकस करून ही PDF आपण बनवली आणि ती PDF यूज केली तर तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होणार, हे लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, त्यासाठी 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचे आणि ती PDF मागवायची. आणि ती PDF फक्त आपण त्यासाठी एकदम माफक फीज 49 रुपये फक्त ठेवलेली. ओके. त्यामुळे लवकरात लवकर ती PDF तुम्ही मागवून घ्या, कारण थोड्या दिवसांनी आपण यामध्ये वाढ करणार आहे मित्रांनो. 49च्या जागी आपण वाढ करणार आहे. आत्ताच तुम्हाला ती 49 रुपयाला भेटेल. आत्ता तुम्ही मागवली तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ओके. त्यानंतर प्रश्नाकडे वळूया. पहा आता 13 एप्रिल कधी झाला होता, 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील अमृतसर येथील जालियनवाला बाग येथे ब्रिटिश ब्रिगेडियर, त्याचं नाव काय होतं, त्याचं नाव होतं जनरल डायर. ओके. जनरल डायर याने शांततामय जमावावर अंधाधुंद गोळीबार केला होता. ओके. आणि ज्यामध्ये हजारो नागरिक भारतीय मारले गेले होते आणि या क्रूर घटनेचा देशात तीव्रभर निषेध देखील केला होता. आणि याच निषेध करण्यासाठी नोबेल पुरस्कार पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी इंग्रजांनी दिलेली जी सर ही मानाची पदवी ती परत केली होती, हे लक्षात ठेवा. त्यांचे ब्रिटिश सत्तेविरोधातील प्रतिकात्मक विरोधाचं रूप त्यांनी अशा पद्धतीने प्रकट केलं होतं, हे लक्षात ठेवा. आता 1915 मध्ये कधी, आता जर तुम्हाला विचारलं की ब्रिटिशांनी सर पदवी रवींद्रनाथ टागोर यांना कधी दिली होती, तर ती 1915 मध्ये इंग्रजांनी ब्रिटिशांनी सर पदवी दिली होती. ओके. आणि 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ही त्यांनी पदवी त्यांना माघारी केली होती. ओके. त्यानंतर महात्मा गांधींचा त्यावेळी काही केले नाही. ओके. मग गांधीजींनी जालियनवाला घटनेचा निषेध केला आणि असहकार आंदोलन सुरू केलं होतं. ओके. हे लक्षात ठेवा. त्यानंतर सुभाषचंद्र बोस इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICSचा राजीनामा दिला होता आणि ब्रिटिशांविरोधात त्यांनी लढा दिला होता. ओके. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक, तर टिळक यांनी ब्रिटिशांविरोधात प्रखर भूमिका घेतली होती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना VIMPA मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. राष्ट्रीय काँग्रेस त्याची स्थापना, त्याचे पहिले अध्यक्ष हे विचारतात म्हणजे विचारतात. IBS यावर खूप IBSचा फेवरेट टॉपिक आहे, हे लक्षात ठेवा. पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली, तर ती योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ॲलन ऑक्टेवियम ह्यूम याच्या पुढाकाराने. ओके. कधी झाली होती, तर 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली होती. कुठे झाली होती? मुंबई. तर ॲलन ऑक्टेवियम ह्यूम या निवृत्त ब्रिटिश ICS अधिकाऱ्याने राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे विविध प्रांतातील बुद्धिजीवी नेते ते एकत्र आले होते आणि एक राष्ट्रीय राजकीय मंच उभा राहिला होता. ओके. आणि या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष कोण होते? चला कमेंटमध्ये मला फटाफट सांगा. या अधिवेशनाचे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. त्यानंतर ह्यूम यांना सर विल्यम वेडरबर्न, हेनरी कॉटन यांचं सहाय्य लाभलं होतं, हे इथं लक्षात घेण्याची गरज आहे. ओके. सर विल्यम वेडरबर्न आणि हेनरी कॉटन यांचं त्यांना सहाय्य लागलं होतं. ओके. आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष तुम्ही नक्कीच बरोबर सांगितले असतील मित्रांनो. ओके. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते वोमेश चंद्र बॅनर्जी, हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवायचे. ओके. त्यानंतर लॉर्ड कर्झन हा भारताचा वायसराय कधी होता? 1899 ते 1905. ओके. परंतु काँग्रेसच्या स्थापनेत त्याचा कसलाही सहभाग नव्हता. 1905 मध्ये यानं काय केली होती, तर बंगालची फाळणी जी केली होती ती कोणी केली होती? लॉर्ड कर्झनने केली होती. ओके. त्यानंतर
रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं होतं तर सगळ्यात महत्त्वाचं आपण मागच्या जीकेच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आय बटनवर दिलेली आहे. ओके, तर याने 1757 मध्ये प्लासीची लढाई जिंकली होती. ओके, प्लासीच्या लढाईत विजय मिळवून इंग्रजांची सत्ता स्थापन झाली होती, हे लक्षात ठेवा. आणि प्लासीच्या लढाईनेच भारतात इंग्रजांची सत्ता स्थापन केली होती आणि त्याचं नेतृत्व ब्रिटिशांचं रॉबर्ट क्लाइव्हने केलं होतं, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर लॉर्ड डफरिन व्हाईसराय होता. ओके, हे लक्षात ठेवा. लॉर्ड डफरिन हा त्यावेळी व्हाईसराय होता. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, डॅश डॅश हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे. चाफेकर बंधूंचे जन्मस्थान सांगायचे तर ते आहे चिंचवड. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चिंचवड. दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव हे 3 क्रांतिकारी बंधू होते. ओके, हे लक्षात ठेवा. त्यांचे वडील हरिपंत चाफेकर हे कोण होते, हे कीर्तनकार होते. चाफेकर बंधूंचे बालपण व क्रांतिकारी कार्याची सुरुवात चिंचवड येथे झाली होती, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जन्मस्थान म्हणूनही चिंचवड हे मानलं जातं. ओके, त्यानंतर पिंपरी लोणी याचेच पर्याय दिलेले आहेत. ओके, ते खेड कुणाचं जन्मस्थळ आहे तर ते लोकमान्य टिळक यांचं खेड जन्मस्थळ आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो. सह्याद्रीचा जो पूर्वेकडील प्रदेश आहे तो पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पर्जन्यछायेचा प्रदेश. ओके, सह्याद्रीचा जो पूर्वेचा भाग आहे त्यात पावसाचं प्रमाण म्हणजे जो पश्चिमेचा भाग आहे तेथे पावसाचं प्रमाण अधिक असतं, पण जो पूर्वेचा भाग आहे तिथे सह्याद्रीचा पूर्वेकडे कमी असते. म्हणजे पूर्वेकडील जो भाग आहे सह्याद्रीचा तो पर्जन्यछायेत असल्यामुळे इथं पावसाचं प्रमाण खूप कमी असतं. ओके, त्यामुळे हा भाग पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. यामध्ये सोलापूर, लातूर, बीड, जालना ओके हे जिल्हे येतात, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर तराईचा प्रदेश कोणता आहे. तराईचा प्रदेश तर उत्तर भारतातील हिमालय पायथ्याशी आहे आणि कोकण किनारपट्टीत सह्याद्रीच्या पश्चिमेकडील आत्ताच आपण पाहिलं. चला पुढे पाहूया. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते तर ते घेतले होते सार्वजनिक काका यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सार्वजनिक काका. सार्वजनिक काका म्हणजेच कोण, गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका. ओके, हे नामवंत वकील होते आणि त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेतलं होतं. ओके, आणि फडके यांच्यावर ब्रिटिशांनी देशद्रोहाचा खटला भरला होता आणि त्यांच्या बाजूने कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी त्यांनी यांचं वकीलपत्र घेतलं होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर लोकहितवादी यांचं नाव काय तर गोपाळ हरी देशमुख. ओके, ते समाज सुधारक होते. ओके, राघव भांडारकर हे प्रसिद्ध इतिहासकार होते. ओके, लोकमान्य टिळक यांनी काय केलं होतं, स्वराज्य चळवळ चालवली होती. आणि जे महादेव आपटे आहेत, महादेव चिमाजी आपटे यांनी वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्रात सार्वजनिक काका यांना मदत केली होती, हे लक्षात ठेवा. महत्वाचा पॉइंट आहे, यांनी सार्वजनिक काकांना मदत केली होती. ओके, हे देखील लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत R.C. दत्त. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 R.C. दत्त. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक कधी 1901 मध्ये R.C. दत्त यांनी लिहिले होते. यामध्ये त्यांनी ब्रिटिश राजवटीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम मांडलेला होता. ओके, त्यानंतर H.H. विल्सन हे प्राच्य विद्यातज्ञ होते आणि संस्कृत साहित्याचे इंग्रजी अनुवादक होते, प्रसिद्ध अनुवादक होते. ओके, आणि ओके हे लक्षात ठेवा. त्यानंतर कार्टराइट भारताच्या इतिहासाशी यांचा फारसा संबंध नाही. त्यानंतर हारग्रीव्ज ओके प्राचीन भारतीय इतिहासात उत्खनन आणि पुरातत्वविषयक यांचं योगदान आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचे दादाबाई नौरोजी त्यांनी ड्रेन थिअरी मांडली होती. ओके, ड्रेन थिअरी यांनी मांडली होती आणि त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे, हा देखील IBPS विचारत असतं, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. हा दादाबाई नौरोजींचा प्रसिद्ध ग्रंथ आहे, हे लक्षात ठेवा. हा ग्रंथ परीक्षेमध्ये विचारतात. ओके,
आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जे IBPS आहे ना, IBPS ते पुस्तके आणि लेखक ओके यावर सतत प्रश्न विचारत असतो आणि त्याचसाठी आपण पुस्तके आणि लेखक यासाठी एक दमदार व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनवर दिलेली आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पहा, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. आता समोरचा प्रश्न पाहूया. पहा, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला होता? 1923 मध्ये प्रकाशित झाला. आणि हा ग्रंथ त्यांचा DSc डॉक्टर ऑफ सायन्स साठीचा सादर केलेला शोध प्रबंध होता. हे लक्षात ठेवा. यात त्यांनी भारताच्या चलन प्रणालीवर सखोल अभ्यास केला होता. ओके, त्यानंतर महात्मा गांधी स्वातंत्र्य लढा, अहिंसा सत्याग्रह यावर त्यांनी लेखन केलेलं होतं. ओके, पंडित नेहरूंचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. हा त्यांनी कुठे लिहिला होता? अहमदनगर येथे तुरुंगात. ओके, त्यानंतर महर्षी कर्वे शिक्षण तज्ज्ञ व समाज सुधारक आणि यांचं स्त्री शिक्षणामध्ये विशेष योगदान आहे. ओके, स्त्री शिक्षणामध्ये विशेष योगदान आहे. आणि जे JC कुमारप्पा आहेत ते गांधीवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत, ग्रामीण विकासाचे समर्थक होते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? मांजरा पठार हे महाराष्ट्राच्या मराठवाडा भागात आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मराठवाडा. मांजरा पठार मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांमध्ये आढळते. याचा उगम बालाघाट डोंगर रांगा येथे होतो. ओके, आणि या पठाराची लांबी सुमारे 725 किलोमीटर आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, पुणे, कोल्हापूर यांचा भाग येतो. विदर्भात नागपूर, अकोला, वर्धा. ओके, खानदेशमध्ये काय काय तर नंदुरबार आहे, जळगाव आणि धुळे खानदेशामध्ये येतं, बरोबर. आणि कोकण माहिती आहे तुम्हाला, सह्याद्रीच्या पश्चिमेकडील भाग. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. अहमदनगर जिल्ह्यात आहे. कुठे? अहमदनगर जिल्हा. ओके, आणि याची उंची किती आहे तर 1646 मीटर. 1646 मीटर याची उंची आहे. ओके, कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या रांगांमध्ये येतं आणि ट्रेकिंगसाठी हे प्रसिद्ध आहे. ओके, आणि मित्रांनो शिखरे आणि त्याची उंची यावर परीक्षेमध्ये म्हणजे चढता क्रम विचारला जातो, उतरता क्रम विचारला जातो शिखरांचा, हे लक्षात ठेवा. ते लक्षात ठेवण्यासाठी त्यासाठी देखील आपण एक मस्त ट्रिक्स बनवलेली आहे. ती तुम्हाला आपल्या MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये मिळेल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आय बटनवर दिलेले, तिथे जाऊन ती प्लेलिस्ट तुम्ही पहा. त्यामध्ये अशा प्रकारच्या भरपूर ट्रिक्स आहेत, हे लक्षात ठेवा. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. कमी वेळात तुम्ही लगेच उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला फायदा होणार. आता ही ट्रिक पहा, कसा मी हसतो यावरून तुम्हाला कळतंय कळसुबाई 1646. ओके, त्यानंतर आहे साल्हेर, त्यानंतर महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगीगड आणि तोरणा. ओके, हे असा त्याचा क्रम आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कळसुबाई 1646, त्यानंतर 1567 आहे अशा पद्धतीचा. ओके, त्यानंतर पहा ऑप्शनमध्ये आहे चिखलदरा हे अमरावतीमध्ये आहे. अमरावतीतील हे थंड हवेचं ठिकाण आहे. 1118 मीटर उंची आहे, हे लक्षात ठेवा. पंचमढी महाराष्ट्रात नाही, हे कुठे आहे? MP मध्ये, मध्य प्रदेशामध्ये आहे पंचमढी. कांचनजंगा हिमालयातील आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे, ते महाराष्ट्रात नाही, ते हिमालयामध्ये आहे, सिक्कीममध्ये. ओके, आणि सालेर किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. ओके, नाशिक. कसा मी हसतो सांगितलं, त्यानंतरचा 2 नंबरचा आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ते जुन्नरमध्ये आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1
जुन्नर, शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. ओके, आणि याच किल्ल्यावर इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. ओके, आता तुम्हाला विचारतील जुन्नरचे जुनं नाव काय आहे, तर जुन्नरचे जे जुनं नाव आहे ते आहे जीर्णनगर. ओके, आणि शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे आणि शिवाई देवीवरूनच शिवाजी हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं ठेवण्यात आलं होतं. आणि जुन्नर हा पर्यटन तालुका आहे, हे देखील लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर शिरूर तालुका आहे पुण्यातलाच. मावळ, सिंहगड, लोहगड यासारखे किल्ले मावळमध्ये आहेत. पुरंदर किल्ला फेमस आहे. ओके, पुरंदर किल्ला देखील पुण्यातच आहे. आणि इंदापूर पुण्याचा तालुका आहे, इथे कुठला आहे, भीमा नदीकाठचं गाव आहे, किल्ला नाही इथे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? तर ते अभयारण्य आहे ताडोबा अंधारी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ताडोबा अंधारी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे, हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे राज्यातील सर्वात जुनं व्याघ्र प्रकल्प आहे आणि क्षेत्रफळ किती आहे, तर ते आहे 1727.59 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. ओके, हा प्रकल्प कधी सुरू झाला होता, तर 1995 साली व्याघ्र प्रकल्प म्हणून हा घोषित करण्यात आला होता, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातील हा पहिला व्याघ्र प्रकल्प आहे, महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नागझिरा कुठे आहे, तर नागझिरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात आहे, साकोली तालुक्यात. ओके, बोर काय, तर वर्धा जिल्ह्यात आहे. बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यात आहे, हे लक्षात ठेवा, बोर्डा गावाजवळ आहे. त्यानंतर गुगामल आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती. ओके, गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे, राष्ट्रीय उद्यान आहे गुगामल. ओके, हे लक्षात ठेवा. आणि इथेच काय तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, तर तो अमरावतीमध्येच आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, 1953 मध्ये डीएनएची प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली, तर डीएनएची प्रतिकृती 1953 मध्ये वॅटसन व क्रिक यांनी तयार केली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वॅटसन व क्रिक दोन्ही. ओके, 1953 मध्ये कोणी जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक या दोन शास्त्रज्ञांनी डीएनएचे डबल हेलिक्स मॉडेल तयार केलं होतं. ओके, डबल हेलिक्स मॉडेल तयार केलं होतं आणि त्यासाठी त्यांनी एक्सरे डिफ्रेक्शन डेटाचा उपयोग केला होता, जसं की रॉसलिंग फ्रँकलिनने दिलेला डेटा होता त्यानुसार. ओके, आणि त्यामुळे डीएनएची संरचना जगासमोर आणण्यात वॅटसन व क्रिक यांना महत्त्वपूर्ण योगदान दिलं जातं. ओके, वॅटसन यांनी क्रिक सोबत संयुक्त संशोधन केलं होतं. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर फ्रेडरिक मिशर ऑप्शनमध्ये यांनी 1869 मध्ये न्यूक्लिन नावाचा पदार्थ शोधून काढला होता. आणि अलेक्झांडर फ्लेमिंग खूप महत्त्वाचं काम केलं. यांनी काय केलं होतं, तर अँटीबायोटिकचा शोध म्हणजे पेनिसिलिनचा शोध जर कोणी लावला, तुम्हाला विचारलं पेनिसिलिनचा शोध कोणी लावला, तर तो अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला होता. ओके, आणि या अँटीबायोटिकचा शोध त्यांनी लावला होता. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. तर मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न येतातच. ओके, आता पहा, इथे देखील अलेक्झांडर फ्लेमिंग आहे. ओके, त्यानंतर अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत, तर ते आहेत लुईस पाश्चर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लुईस पाश्चर. हा वन लायनर क्वेश्चन आहे मित्रांनो, डायरेक्ट परीक्षेमध्ये येतो. आणि जी मी तुम्हाला 1000 क्वेश्चनची वन लायनर PDF देणार आहे, त्यामध्ये हे सर्व क्वेश्चन्स समाविष्ट आहेत मित्रांनो. त्यामध्ये GKचे तब्बल 1000 वन लायनर क्वेश्चन आहे. त्यामुळे ते जर तुम्ही रेफर केले तर अशा पद्धतीचे सर्वच क्वेश्चन तुम्हाला तिथून भेटणार आहेत. त्यामुळे तुमचा कमी वेळात जास्त अभ्यास होणार आहे आणि एक प्रोडक्टिव्ह अभ्यास करायला तुम्हाला त्या PDF चा फायदा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं, त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचे आणि त्यासाठी एकदम माफक फी ठेवलेली आपण, फक्त 49 रुपये त्यासाठी फी ठेवली. त्यामुळे तुम्हाला त्या PDF चा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे आत्ताच ती PDF मागवून घ्या. तुमच्या मित्रांनी आत्तापर्यंत ती PDF घेतली हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही मागे राहू नका, तुम्ही लगेच PDF घ्या आणि त्याचा फायदा करून घ्या. ओके, आता पहा,
लुईस पाश्चर यांनी रेबीज रोगावरील लसीचा शोध लावला. ओके, त्यांनी रेबीज सोबत अँथ्रॅक्स आणि कॉलरा यांसारख्या रोगांवरही लसी शोधल्या होत्या. त्यामुळे त्यांना सूक्ष्म जीवशास्त्राचे जनक, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. ओके, लुईस पाश्चर यांना फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जातं, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर एडवर्ड जेन्नर यांनी काय केलं होतं, स्मॉलपॉक्स डेव्हिस या रोगावरील लसीचा शोध लावला होता. ओके, डॉक्टर हॅन्सन यांनी लेप्रसी म्हणजेच कुष्ठरोगाचा शोध लावला होता. ओके, आणि अलेक्झांडर फ्लेमिंग आत्ताच आपण पाहिलं, यांनी पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या पेनिसिलिन या अँटीबायोटिकचा शोध त्यांनी लावला होता. आणि रॉबर्ट कॉच, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, यांनी टीबी, ट्यूबरकुलोसिस आणि कॉलरा या रोगांचे जीवाणू शोधून काढले होते, रॉबर्ट कॉच यांनी. ओके, सर्वच महत्त्वाचे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. चला समोरचा प्रश्न पाहूया. पहा, वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? वाऱ्याचा वेग नॉट्स या परिमाणात मोजला जातो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नॉट्स. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी नॉट्स या एककाचा उपयोग केला जातो आणि 1 नॉट इज इक्वल टू 1.852 किलोमीटर पर आवर. ओके, पर तास. ओके, इतका वेग असतो. आणि वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी काय यूज करतात, तर ॲनिमोमीटरचा यूज करतात वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया. पहा, जूल हे ऊर्जा मोजण्याचं एकक आहे. एनर्जी मोजण्याचं एकक कोणतं आहे, जूल. ओके, त्यानंतर एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे. इलेक्ट्रिक करंट मोजण्याचं एकक आहे एम्पियर. ओके, वॅट कशाचं एकक आहे, तर विद्युत शक्ती. सर्वच क्वेश्चन्स मित्रांनो महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असाल, या व्हिडिओ बनवण्यामागची तुम्हाला मेहनत दिसत असेल, तर व्हिडिओला लगेच लाईक करायचे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर येस म्हणून कमेंट करायचे. व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे हे देखील मला कळेल, फक्त कमेंटमध्ये येस करायचं आहे. ओके, त्यानंतर कुलोम, इलेक्ट्रिक चार्ज मोजण्यासाठी कुलोम वापरतात. ओके, इलेक्ट्रिक चार्ज कशाने मोजतात, तर तो कुलोमनी मोजतात. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणतं आहे, तर ते आहे एम्पियर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे. आणि ते कोणतं एकक आहे, SI एकक आहे. ओके, विद्युत प्रवाह मोजताना कशाचा उपयोग होतो, गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग होतो विद्युत प्रवाह मोजताना. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया. पहा, अँगस्ट्रॉम हे अतिसूक्ष्म लांबीचं एकक आहे. उदाहरणार्थ अणूंचा आकार मोजायला अँगस्ट्रॉम एकक वापरतात. त्यानंतर ओहम, आपण पाहिलं ओहम विद्युत रोध मोजण्यासाठी. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मोजण्यासाठी ओहम वापरतात. ओके, आणि कुलोम तुम्हाला सांगितले इलेक्ट्रिक चार्ज, वॅट देखील सांगितलं विद्युत शक्ती, इलेक्ट्रिक पॉवर. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? VIMP क्वेश्चन्स, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, तर बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून गॅमा किरणांचा मारा करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गॅमा किरण. ओके, बटाटे, कांदे यांना साठवताना कोंब येऊ नये म्हणून त्यांच्यावर गॅमा किरणांचा मारा करतात. ओके, गॅमा रेजचा मारा करतात. ओके,
आणि गॅमा किरणे हे अतिशय उच्च ऊर्जा असलेले विद्युत चुंबकीय किरण आहेत. त्यामुळे भाज्यांमधील जे पेशी आहेत त्या पेशींची वाढ थांबते आणि कोंब येण्याची प्रक्रिया रोखली जाते. आणि गॅमा किरणांचा वापर निर्जंतुकीकरण व कॅन्सर उपचारात देखील होतो, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि गॅमा किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो, हे देखील लक्षात ठेवा. प्रकाशाच्या वेगा इतकाच वेग असतो गॅमा किरणांचा, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया अल्फा किरण. अल्फा किरण म्हणजे हेलियमचे गाभे असतात, 2 प्रोटॉन प्लस 2 न्यूट्रॉन. ओके, ते जाड असतात आणि फार लांब अंतर पार करू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. अल्फा किरणांचा वापर भाज्यांवर मारा करण्यासाठी होत नाही. बीटा किरण. बीटा किरणे म्हणजे इलेक्ट्रॉन किंवा पॉझिट्रॉन उत्सर्जन असते. ओके, याचा वापर काही विशिष्ट वैद्यकीय चाचण्यांसाठी केला जातो. ओके, आणि एक्स किरणांचा वापर मुख्यतः वैद्यक चाचण्या करण्यासाठी होतो. ओके, हे लक्षात ठेवायचे आहेत महत्त्वाचे पॉईंट. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते? युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण असते 46%. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 46%. युरिया हे सर्वाधिक वापरले जाणारे रासायनिक खत आहे, यामध्ये नत्राचे प्रमाण असतं 46%. युरियाचं रासायनिक नाव काय आहे? तर ते आहे कार्बामाइड. ओके, रासायनिक सूत्र काय आहे? CONH2 ओके, युरिया तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया वापरतात आणि युरिया हे मानवाने तयार केलेलं पहिलं रासायनिक संयुग आहे, हे देखील लक्षात ठेवा. रासायनिक संयुग मानले जातो. ओके, आणि पीक वाढीसाठी नत्र हा अत्यावश्यक पोषक आहे. बरोबर, NPK मध्ये नत्र इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? तुमच्याजवळ 5 पर्याय आहेत. 5 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. डिटेलमध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे, डिटेल अनालिसिस केलेलं आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. महात्मा गांधींनी केलेला सत्याचा पहिला प्रयोग कोणता? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तुमच्यासाठी 5 पर्याय आहेत. 5 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? फुल डिटेलमध्ये हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. 5 पर्याय तुमच्याजवळ. 5 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ओके, तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, हा जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि या व्हिडिओमध्ये जे आपण क्वेश्चन्स घेतले ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्या परीक्षेवर फोकस करून आपण हे प्रश्न घेतलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये दिसतील. आणि अशाच प्रश्नांची आपण 1000 प्रश्न 1 लाइनर प्रश्नांची PDF बनवलेली, त्यामध्ये आपण GKचे 1000 1 लाइनर प्रश्न घेतलेले आहेत. आणि ती जर PDF तुम्ही रेफर केली तर तुमचा कमी वेळात जास्त स्टडी होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? 98 23 93 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कॉल करायचा नाही, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि त्यासाठी देखील आपण खूप माफक फी ठेवली, फक्त 49 रुपये माफक फी ठेवली. आणि त्या 49 मध्ये ही खूप महत्त्वाची व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्सची 1000 1 लाइनर क्वेश्चनची GKची PDF आपण तुम्हाला देणार आहे. आणि त्यामध्ये तुमचा सर्व GK कमी वेळात जास्त कव्हर होणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.